तर मित्रांनो, कुंभ एकूण 3 प्रकारचं असतं. अर्धकुंभ, पूर्ण कुंभ आणि महाकुंभ. अर्धकुंभ जे होतं ते प्रत्येक 6 वर्षांनी होतं. पूर्ण कुंभ होतं ते दर 12 वर्षांनी होतं आणि महाकुंभ जे होतं ते 12 × 12 144 वर्षांनी महाकुंभ होतं. तर जे सध्या चालू आहे ते आहे महाकुंभ. ते 4 ठिकाणी होतं. अर्धकुंभ जे आहे नाशिकला, उज्जैनला, हरिद्वारला, प्रयागराजला. पूर्ण कुंभ होते प्रयागराज आणि हरिद्वारला आणि महाकुंभ होते फक्त एका ठिकाणी, ते म्हणजे प्रयागराज, त्रिवेणी संगम. कुंभबद्दल थोडंसं जाणून घेऊ आपण. कुंभची सुरुवात कुठून झाली? तर समुद्रमंथनानंतर त्यातून जे प्रथमतः त्यातून निघालं हलाहल, ते प्राशन केलं महादेवांनी. मग दुसऱ्यांदा निघालं अमृत. मग अमृतासाठी देवदानवांमध्ये युद्ध सुरू झालं. तर देवाने काय केलं की अमृत घेऊन त्याचं पलायन केलं. तर असं म्हणलं जातं, काही ठिकाणी असं आहे की गरुड तो कलश घेऊन निघाला आणि ते जात असताना त्या कलशातून 4 थेंब खाली सांडले गेले. प्रथम ठिकाण होतं प्रयागराज, दुसरं होतं हरिद्वार, तिसरं होतं उज्जैन आणि चौथं होतं नाशिक. काही ठिकाणी असं पण म्हणलं गेलं की तो कलश घेऊन धन्वंतरी जे देव होते ते घेऊन निघाले. मग त्यांनी 4 ठिकाणी तो कलश ठेवला. हेच 4 ठिकाण होते, प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन, नाशिक. तर ज्या ठिकाणी ते कलश ठेवण्यात आलं त्या ठिकाणी कुंभ भरतं. महाराष्ट्रातून कुंभसाठी जे कोणी यात्री येत आहेत, आले आहेत, तर त्यांना एक आवाहन करू इच्छितो की काही अडचण असेल, काही माहिती करून घ्यायची असेल तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. कधीही कॉल करा, आपल्या सेवेत मी उपलब्ध आहे. आणि मी मागील 1-1.5 वर्षापासून येथेच वास्तव्याला आहे. आणखी बरेच दिवस मी इथं आहे. कोणाला काही मदत लागेल तर बिनधास्तपणे फोन करा. तर एकूण 6 अमृत स्नान आहेत. 2 जी की झाले आहेत 13 जानेवारी, 14 जानेवारी. ती आणखी 4 बाकी आहेत. 29 जानेवारी, 3 फेब्रुवारी, 12 फेब्रुवारी आणि 26 फेब्रुवारी. कोणाला यायचं असेल तर एखादी दिवस अगोदर या, कारण प्रयागराजपासून 10 किलोमीटरपर्यंत सर्व काही ट्रान्सपोर्टची सुविधा आहे. मध्ये सिटी येण्याची बंद आहे. एकतरी यायचं असेल 14ला, जसं समजा की 29 तारखेला स्नान आहे पुढचा, 28 तारखेला तुम्ही इथं सिटीत पोहोचायला पाहिजे, तर सगळं व्यवस्थित होईल. आणि धावपळीपासून जर वाचायचं असेल तर ह्या तारखा सोडून या. 6 म्हणजे उरल्यात आता 4, तर 4 तारखा सोडून या. स्नान होऊन जाईल व्यवस्थित. जर त्या तारखेच्या आसपास आला थोडीशी हैराणी होईल, चालत फिरावं लागेल आणि परेशानीचा सामना करावा लागेल. सगळ्या गोष्टीसाठी तयार असाल तर बिनधास्त या. प्रयागराजमध्ये आपलं स्वागत आहे. कुंभ आपली वाट बघत आहे. धन्यवाद. जय श्रीराम, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र मंडळी. आपल्या हक्काचा माणूस सदैव तत्पर आपल्यासाठी, आपला सचिन तुमची प्रयागराजमध्ये वाट बघत आहे. तर तुम्ही लवकरात लवकर या आणि या महाकुंभचा अनुभव घ्या.